मंडळी राम राम मंडळी. अधिक महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज अधिक महिन्याचा 7वा दिवस आहे आणि अरे माझ्या मुलीने खूप सुंदर काढली होती बरं का रांगोळी, पण ती पुसली पाण्याने कुणीतरी. असं आले आज छानपैकी आभाळ आलंय. सकाळपासून मला व्हिडिओ शेअर म्हणजे शूटिंग करायची होती पण वेळच नाही मिळाला. 5 वाजताच मी पुरण घातलं आणि खूप सारं पुरण घातलं. खूप लोकांना अधिक महिन्याचं दोंडा महिन्याचं जेवायला बोलवलं आहे. आत्या आहेत, मुलं आहेत, तर म्हटलं चला आता आज छानपैकी बेत करूयात. ताई आली आहे, दाखवते. मी देवाची पूजा पण केली पटकन. आज काही फुलं वगैरे सागर संगीत असं काही नव्हतं. आता नैवेद्य दाखवण्या अगोदर तुम्हाला म्हटलं सगळ्यांना छानपैकी हे करूयात, दाखवूयात. तर असा उंड्यांचा नैवेद्य केला आहे, धोंड्यांचा नैवेद्य म्हणतात. आमरस केला आहे, कटाची आमटी, वरण भात, भजी, पापड, पुरणपोळी. तर हे आज फक्त धोंड्याचा नैवेद्य असतो त्याच्यामुळे आपण हा दाखवतो. आणि आंबे, रोज आंबे खाऊन माझे देव कंटाळले. तर चला अशी मी साधीच पटकन पूजा केली आहे, कारण आज खूप लोकांचं जेवण बनवायचं होतं आणि घरी मदतीला कोणीच नाही आहे. भाभी पण लग्नाला गेली आहे, म्हणजे अख्ख्या 2 महिन्यात ही भाभी आमची आज लग्नालाच जाते. त्यामुळे मला खूप त्रास झाला. सगळे पाहुणे मंडळी, लेकरं जास्त करून सगळी माझ्याकडेच आहेत. इकडे ना 24 तारखेला पंढरपूरला 65 एकर मध्ये खूप मस्त कीर्तन भागवत सोहळा आहे. वेळ मिळाला तर जाणार आहे, योग आला तर म्हटलं तर चालेल. मला जायची खूप इच्छा आहे तिकडे. पुरणपोळ्याचं नैवेद्य म्हणजे पुरणपोळ्याचं जेवण मंगळवेढेकरांकडून म्हणजे माझ्या गावाकडून पंढरपूरकरांना किंवा भाविक भक्तांना किंवा वारकऱ्यांना म्हणा सगळ्यांना आहे. तर चला ते उद्याचं उद्या बघू. आत्ता मी माझा व्हिडिओ दाखवते. पटकन जेवायला चला, उठा. हे सगळे मस्तपैकी असे 4 वेळा खाऊन बसले. आता एकत्र जेवायला लागले, थोडं थोडं खावा. चला शिवाजी पप्पा जेवायला लागले इकडं. राडा केलाय सगळं, पुरण राहिलं करून. कटाची आमटी, हा देवाला दाखवलं तर घ्यायला लागले आपल्याला वाढायला. भजी कमी पडलेत म्हणून हा गाईला तर तेच ताट दाखवते मी. आता एका गाईला एक करू का दोघी गाईला थोडं थोडं खाऊ घालू? ते ताई आले, डबल केले असते, लक्षात नाही आलं. हा हा, एकीला पुरणपोळी घालून दुसऱ्या वेळेला करू, 3दा करतात. अहो काय पाहिजे? पाणी. अगो बाई पाणी. मिंटू ताई त्यांना पाणी दे ग. ती ताई आली आत्ता पोरांना घ्यायला, त्यामुळे तर आम्ही धोंड्याचा बेत केला होता. चला आता आम्ही इकडे सगळे वाढून घेतोय. नक्की खुर्ची तिकडे हॉलमध्ये आम्ही तर बसतोय. ऐका ना, नाही जेवायच्या आधी त्यांना घालतो ना, त्यांना नाही नाही राधीला घालतो. मला आवडते का तू घातलं? मला आवडतं मला. आणि हो काय का ओ, एकीला ते 33 उंडे घाला आणि एकीला ना भात दे. आता मोजून घालत नाही. नाही तसं एकीला घालायचं. छान जेवा केली थोडं थोडं. वाढू का मम्मी? छान. माझ्याकडे इथं करू नकोस. पाणी घेते, थांब मी बस तू. गोल मोठा नाही बंद नाही. जेवायची लगबग चालू आहे. अधिक महिन्याचं जेवण आमचं तयार आलं गेले. आणि आता ना आम्ही ह्या वर्षी जे आईची ओटी भरायची तो कार्यक्रम करतोय.
तर मी आईची आणि आत्याची ओटी भरते. ताई साडी घेऊन आली आहे आणि आत्या पण माझ्यासाठी जोडवे आणि ते जमाई पूजन आहेर घेऊन आले. चला मग पहिल्या वर्षी पण लग्नाच्या अधिक महिना आला होता तेव्हा पण आत्या घेऊन आल्या होत्या. तर आत्ता आम्ही करतो पुन्हा तोच प्रोग्राम. पहिले हळद ना गजरा घाला की गजरा होते का खरा नाही तो चल छान दिसते बघ त्या दिवशी थांबा की तुम्हाला करायचंय ते जमाई पूजन. जरा केस नीट करा. शूटिंग पण कर. थांब ओटी कर. एक मिनिट आठवण राहते. पिंकू मावशी मला काय ते नारळ नारळ दे. आणला का थांब की चालेल. पोरांनो या की रे. रुद्रा शावणी त्यांचं मूड घालवला हिने काय काल खाली बघ फोटो काढत आहे. तू पण ये. नीट बघा की इथं. झालं का? हसते का मी? ये की तू वर काढून. जावा. आतमध्ये ओवा. तुमचे पैसे तुम्ही जरा पण बघा ना. सेल्फी घे नको नको सेल्फी नको राधा. हां केलं केलं राधा राधा हां ओके हो